बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीला साथ मिळते। बीएमसी मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी युतीसोबत जातीय। एकमेव नगरसेवकाचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा मिळतोय। अजित रावराणेंचा युतीला पाठिंबा मिळाल्याचं पाहिलं जातंय। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीला साथ मिळाल्याचं पाहायला मिळतंय। पवारांचा एकच नगरसेवक मुंबईमधून निवडून आलेला होता आणि त्या एका नगरसेवकाची साथ ही शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं पाहायला मिळतंय। एकमेव नगरसेवकाची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ मिळते। अजित रावराणेंनी युतीला पाठिंबा दिला। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीला साथ मिळते। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, आपण बघितलं असेल तर पवारांचा फक्त एक नगरसेवक निवडून आलेला आहे। आधी पवारांची राष्ट्रवादी मनसे आणि ठाकरे बंधूंसोबत लढली होती आणि आता महापौरांच्या निवडी संदर्भातली जेव्हा प्रक्रिया येते तेव्हा पवारांची राष्ट्रवादी महायुती सोबत जाते। काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की शरद पवार गट जे आहेत ते महाविकास आघाडी सोबत जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि अनेक साऱ्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून त्यांनी लढत दिली होती। मात्र मुंबईसारख्या शहरामध्ये शरद पवार यांच्या गटाचा फक्त एकच नगरसेवक अजित रावराणे एकच नगरसेवक जे आहे ते जिंकून आले होते आणि अशामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर निवडीसाठी जे आहे ते शरद पवार यांच्या पक्षाची आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच हा एक सकारात्मक संकेत जो आहे तो शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाकडनं देण्यात आलेला आहे की आता महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीची साथ धरत शरद पवारांचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे जे आहेत ते आता महायुतीला मुंबई महानगरपालिकेमध्ये साथ देणार आहे। आणि यामुळेच याचं कारण जे आहे ते सूत्रांकडनं जी माहिती मिळते आणि याचं कारण जे सांगितलं जात आहे की शरद पवार यांच्या नगरसेवक अजित रावराणे यांचं असं म्हणणं आहे की विकासासाठी आणि निधी मिळण्यासाठी जे आहे ते आम्ही महायुतीला साथ देत आहोत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित रावराणे हे शरद पवार गटाचे जे नगरसेवक आहेत ते आता त्यामुळे एकंदरीतच अखेर एका नगरसेवक हा महायुती सोबत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।